दादासाहेब यादव, आपण आज या संविधान परिषद म्हणजे माता रमाई आंबेडकर नगरमध्ये आयोजित केले होते, तर त्या संदर्भात काय सांगाल? बघा, ही संविधान परिषद संपन्न झालेली आहे. हा समारोप आहे. समारोपानंतर आपण बोलतोय आणि मी प्रास्ताविक करताना सांगितलेलं आहे की ही जी संविधान परिषद आहे ही आजच्या दिवसापुरती मर्यादित नाही आहे. ह्या संविधान सभेमध्ये जो विषय होता संविधानिक मूल्ये आणि आजची आव्हाने, ह्या विषयावरती डी.के. सोनावणे साहेब, सुरेश सावंत साहेब, डी.के. पाटील, माननीय अश्लेषा जाधव या विचारवंतांनी, संविधान तज्ज्ञांनी, अभ्यासकांनी जी मतं मांडलेली आहेत त्याच्यातून जे ठराव आलेले आहेत हे ठराव जनमानसांपर्यंत पोहोचवणं ही आता आमचं एक जबाबदारी आहे. या जबाबदारीचं पाऊल म्हणून हे जे ठराव आहेत हे ठराव आम्ही राष्ट्रपतींकडे पाठवणार आहोत, प्रधानमंत्री कार्यालयाला पाठवणार आहोत, विधी विभागाला देखील पाठवणार आहोत, केंद्राप्रमाणे राज्याला देखील पाठवणार आहोत. आणि हे जे ठराव आहे, आजची जी भाषणं आहेत, जे रेकॉर्डेड आहेत, अभ्यासपूर्ण आहेत, ही सर्व भाषणं आम्ही एका पुस्तिकेच्या रूपाने आणणार आहोत. आणि हे आजची जी परिषद आहे आणि संविधानिक मूल्ये जी आहेत त्यांची जपणूक कशी करायची इथून पुढे हे सर्व पुस्तिकेच्या रूपाने जनतेमध्ये त्याचा प्रसार करणार आहोत. ही आमची एक महत्त्वपूर्ण यापुढे आमची जबाबदारी असणार आहे. कोणते ठराव पास झाले आहेत आणि त्याची अंमलबजावणी कशी? ज्यामध्ये महत्त्वपूर्ण आहे की आम्हाला शिक्षणाचा जो अधिकार आहे, सध्याचा राईट टू एज्युकेशन आहे, तो तुटपुंजा आहे असं बी.के. बर्वे साहेबांनी सांगितलेलं आहे. आणि तो जो 8वीपर्यंतचा शिक्षणाचा अधिकार आहे तो पदवीपर्यंत यांना मोफत शिक्षण मिळावं. त्याचप्रमाणे आम्हाला सुसज्ज असं आरोग्य सुविधा मिळाव्यात. ते सगळं मूलभूत अधिकारामध्ये आलं पाहिजे. सर्वांना जे सुपर स्पेशालिटी टाईपच्या ज्या आरोग्य सुविधा आहेत त्या मिळायला पाहिजेत. त्याचप्रमाणे जो रोजगाराचा अधिकार आहे त्या अनुषंगाने देखील ठराव मंजूर झालेले आहेत. अनेक प्रकारच्या ज्या अनावश्यक ज्या घटना दुरुस्त्या आहेत त्या संदर्भामध्ये देखील त्या रद्द करण्याच्या संदर्भामध्ये देखील विचारमंथन झालेले आहेत. हे सगळ्यांवरती अजून विस्तृतपणे उहापोह होईल आणि त्याची पुस्तक रूपाने ते जनतेसमोर आणण्याचा आम्ही प्रयत्न करणार. खूप खूप धन्यवाद.